गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरूंच्या या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेळोवेळी थोड्या वेळानंच या ठिकाणी उपस्थित ते माननीय धैर्यशील पाटीलवर माननीय संचालक शिक्षण सेवक सहकारी सोसायटी माननीय दिलीप पाटील, वारणा सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री अरविंद बुद्रुक आजच्या कार्यक्रमासाठी याची प्रमुख उपस्थिती लाभले माननीय सुनील कांबळे सर, केशव महाले सर, आपल्या सर्वांची ऐकण्याची मानसिकता आणि बसण्याची कॅपॅसिटी विचारात घेऊन सगळ्यांच्याच नावाचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, सर्व सेवानिवृत्त शिक्षक, कर्तृत्ववान शिक्षक यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि गुणवंत विद्यार्थी यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। आजचा हा जो सोहळा आहे, हा सोहळा केवळ शाळा श्रीफळ हार फुले यांचा सोहळा आहे, तर हा सोहळा 3 पिढ्यांचा संगम आहे। सेवानिवृत्त शिक्षक, कार्यरत असणारे शिक्षक आणि भविष्याचा वेध घेणारे या देशाची भावी आधारस्तंभ म्हणजे आमचे विद्यार्थी, या तिघांचा सुरेख संगम म्हणजे हा सोहळा आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं मला एका छोट्याशा कथेची आवर्जून उल्लेख करावासा वाटतो। एका गावामध्ये एक शाळा होती। त्या शाळेच्या बाहेर एक प्रवेशद्वार होता आणि प्रवेशद्वाराजवळ 3 दिवे होते। त्याचा पहिला दिवा होता, तो पहिला दिवा जुना झालेला होता, झिजलेला होता, पण तो सतत उजेड देत होता, प्रकाश देत होता। तो दिवा होता सेवानिवृत्त शिक्षकांचा। दुसरा दिवा होता, तो दिवा तेजस्वी होता, कर्तृत्ववान होता, आत्मविश्वासानं तेवत होता। तो दिवा होता कार्यरत शिक्षकांचा। आणि तिसरा दिवा होता, तो तिसरा दिवा हा छोटासा दिवा होता, पण तो सतत लुकलुकायचा, भविष्याची स्वप्न पाहायचा। तो दिवा होता आजच्या आमच्या या छोट्या विद्यार्थ्यांचा। अशा या 3 दिव्यांची एकदा त्या गावामध्ये एक वादळ आलं। वादळ आल्यानंतर गावकऱ्यांना वाटलं की आता हे दिवे भिजणार, पण आश्चर्य झालं, त्याचा एकही दिवा भिजला नाही। जो पहिला दिवा होता सेवानिवृत्त शिक्षकांचा, त्या दिव्यानं आपल्या तेलानं प्रकाश दिला। दुसरा जो दिवा होता, त्या दिव्यानं आपल्या कर्तव्यानं ज्योत पेटवली। आणि जो तिसरा दिवा होता, त्या तिसऱ्या दिव्यानं आपल्या आशेच्या किरणाने संपूर्ण शाळेचा परिसर रोशन केला, उजळवला। त्यावेळेला गावकऱ्यांच्या लक्षात आलं की शिक्षण व्यवस्था तेव्हाच टिकते जेव्हा हे तिन्ही दिवे पेटलेले असतात। आणि हीच गोष्ट या शिक्षण सेवक सोसायटीला माहीत आहे आणि म्हणूनच ही सोसायटी दरवर्षी या तिघांना एकत्रित करून असा सन्मानाचा सोहळा करते, जेणेकरून आपली संस्था सुद्धा प्रगतीपथावर जाईल। आणि म्हणून हा सुंदर सोहळा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून होतोय, इथून पुढे सुद्धा होतील। या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो। सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार झाला, आता कर्तृत्ववान शिक्षकांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा या ठिकाणी होणार आहे। गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी मला सांगायचं आहे मित्रांनो, मी एका पंढरपूरला निघालो होतो। जाताना माझ्या शेजारी एक 60-70 वर्षाची आजी बसली होती। तिला दिसत नव्हतं, थोडंसं कमी दिसत होतं। तिने वडिलांतून पैसे काढले, माझ्या हातामध्ये दिले आणि मला म्हणाले की बाबा रे, माझं एक पंढरपूर तिकीट काढ। मी तिचं पंढरपूर तिकीट काढलं, राहिलेले पैसे तिच्या हातामध्ये दिले आणि तिला विचारलं की आई कुठे निघालीस? ती म्हणाली पंढरपूरला निघाली। मी विचारलं पंढरपुरात कुठे राहतेस? ती म्हणाली की वृद्धाश्रमात राहते। म्हटलं तुला मुलगा नाही? ती म्हणाली बाळा रे, मला 2 मुलं आहेत। म्हटलं काय करतात? ती म्हणाली एक मुलगा डॉक्टर आहे, तो पुण्यामध्ये राहतो, दुसरा मुलगा इंजिनियर आहे, तो बेळगावमध्ये राहतो। म्हटलं तुला सांभाळत नाही? ती म्हणाली मग बाळा कशाला निघाली असते पंढरपूरला? हीच मुलं 10वीच्या परीक्षेत पहिली आली असती, हीच मुलं 12वीच्या परीक्षेत पहिली आली असती। गुणवान विद्यार्थी म्हणून आम्ही यांचा सत्कार केला असेल। आम्हाला गुणवान विद्यार्थ्यांचा नाही सत्कार करायचा, गुणाची वाण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाही सत्कार करायचा,
आम्हाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे, म्हणजे ज्यांच्याकडे गुण आहे अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे। आणि शिक्षण सेवक सोसायटी दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते, जे भविष्यातले मगाशी सरांनी सांगितलं IAS अधिकारी होतील, IPS अधिकारी होतील, कोणी शास्त्रज्ञ होईल, कोणी वैज्ञानिक होईल, कोणी साहित्य क्षेत्रात आपलं नाव कमवेल, कोणी सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमवेल, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी ही सोसायटी सत्कार करते, त्यांना प्रेरणा देते, प्रोत्साहन देते। खरं तर ही सोसायटीचं कार्य अत्यंत मोलाचं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, मगापासून खांडेकर सरांनी या सोसायटीचा लेखाजोखा संपूर्ण वाचला, त्याचा मी पुन्हा आढावा देत नाही, पण एवढंच सांगतो की संस्था आपल्या प्रत्येक शिक्षकाला आपली वाटते, कारण ही संस्था चालवणारे सगळे शिक्षक आहेत, चेअरमन शिक्षक आहे, त्याचे संचालक शिक्षक आहे, शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेली ही संस्था आहे। त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी असतील, त्यांच्या गरजा असतील, हे सर्व या संचालक मंडळाला माहीत आहे। म्हणून मित्रांनो, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गरजा या सोसायटीच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। ज्यावेळेला आम्हाला गरज असेल तेव्हा मदतीचा हात आम्ही शिक्षक सेवक जातोय आणि ते आपण आपल्याला मदतीचा हात देत आहे। अशी नावारूपाला आलेली ही सोसायटी आहे, त्याच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांसाठी पुन्हा एकदा मी सांगतो, मित्रांनो, जगत असताना आयुष्यामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता आहे। पहिली गोष्ट आहे संस्कार आणि दुसरी गोष्ट आहे संगणक। आजच्या आधुनिक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर संगणकाची आवश्यकता आहे आणि दुसरी आहे ती संस्कार। आता संस्काराविषयी जर बोलायचं झालं तर एक गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर माझं मनोगत थांबवतो। मित्रांनो, स्वामी विवेकानंद एका अमेरिकेच्या रस्त्यावर निघाले होते। जाताना त्यांना एक सुंदर तरुणी भेटली। त्या तरुणीला स्वामी विवेकानंद सांगितलं की विवेकानंद महाराज, तुम्ही रात्री व्याख्यान देताना इतके सुंदर दिसता, मात्र आता या भव्य वेशामध्ये तुम्ही सुंदर नाही दिसत, यू आर नॉट लुकिंग जेंटलमन इन दिस ड्रेस। ती म्हणते। स्वामी विवेकानंद त्या आईला सांगतात की आई, आय एम बॉर्न इन दॅट कंट्री वेअर कॅरेक्टर मेक्स मॅन जेंटलमॅन अँड यू आर बॉर्न इन दॅट कंट्री वेअर टेलर मेक्स मॅन परफेक्ट मॅन। की आई, मी त्या देशामध्ये जन्माला आलो की जिथं चारित्र्य आमचा जगण्याचा अलंकार आहे, आणि दुर्दैवानं तू त्या देशामध्ये जन्माला आलीस की जिथं तुला टेलर सत्य बनवतो। आज मित्रांनो, तुमच्या आमच्या मनामध्ये काय आहे? किती मगाशी कांबळे सरांनी एका वाक्याचा उल्लेख केला, आपल्या शहराला ईश्वरपूर नाव मिळालं आणि काय चाललंय, आपण पेपरमध्ये काय बघतोय, आपला संस्कार सुद्धा कुठं चाललाय? त्या गुणवंत विद्यार्थ्यांना मला सांगायचं, मित्रांनो, संस्काराची जोड आपल्या बरोबर असली पाहिजे। हा जो तुमचा सन्मान झालाय, हा सन्मान शेवटपर्यंत टिकला पाहिजे। आज कोणती गाणी आपण ऐकतोय, कोणती गाणी आपण बघतोय, देशप्रेमानं पोतपोत भरलेली गाणी जर आमच्या मनामध्ये असतील तर आमचा देश बलवान होणार, नाहीतर पोरींच्या मागे टिंगल टवाळक्या करत फिरणारा तरुण या देशाचं काय खाती देणार? ही गोष्ट प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे, कारण भविष्यात हे उगवतं नेतृत्व आहे, या देशाची भावी आधारस्तंभ आहे। संस्काराची जोड या गुणवत्तेबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असायलाच पाहिजे, आणि आपण सगळे शिक्षक या विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम करतोय। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेनं आम्हाला निमंत्रित केलं, आपणही सगळेजण या ठिकाणी आलात। सेवानिवृत्त शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान झाला। या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य हे निरोगी जावं, सर्व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो। त्यानंतर जे दुसरे कर्तृत्ववान शिक्षक आहेत आपल्या समाजामध्ये, एक आपल्या अध्यापनाने वेगळा कसा त्यांनी उमटवलेला आहे, म्हणून त्यांना पुरस्काराने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। अशा सर्व कर्तृत्ववान शिक्षकांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मी पुन्हा एकदा शुभेच्छा या सर्वांना देतो। आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यामुळे संयोजकांनाही मी धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आचार्य। आपण आपल्या मौलिक अशा मार्गदर्शनामध्ये प्रामुख्याने शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली यांचे काढलेल्या या सोसायटीबद्दल काढलेले गौरवोद्गार, विद्यार्थ्यांना दिलेला मौलिक सल्ला आणि मार्गदर्शन हे निश्चितच त्या ठिकाणी आम्हा सर्वांना प्रेरणादायी असणार आहे। धन्यवाद सर। यानंतर